मुंबईतील चेंबूर सुमननगर भागात आणि या ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या पिलरवर असलेल्या सळ्या ज्या आहेत त्या कोसळलेल्या आहेत. थेट सुमननगर रहिवासी सोसायटीवर या संपूर्ण सळ्या ज्या आहेत त्या पडलेल्याची दृश्य आता समोर पाहायला मिळतात. खरं तर यामुळे या ठिकाणी संपूर्ण भीतीचं वातावरण जे ते निर्माण झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला वाहतूक कोंडी झालेली सुद्धा पाहायला मिळते. यात सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे की ह्या पिलरच्या सळ्या ज्या आहेत त्या डाव्या बाजूला पडलेल्या, त्यामुळे त्या सोसायटीवर पडलेल्या आहेत. जर या संपूर्ण सळ्या उजव्या बाजूला पडल्या असल्या तर सायनकडे जाणारा पनवेलकडून सायनकडे जाणारा हा रस्ता आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होता होता वाचली. पण रहिवाशांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस पिलरचं काम सुरू असतं त्यावेळेस सपोर्टिव्ह काम करूनच त्या सळ्या उभ्या केल्या जातात, पण 20 फूट थेट विदाऊट सपोर्ट या सळ्या उभ्या केल्या गेल्या आणि त्यामुळे त्याला कुठलंही सपोर्ट नसल्यामुळे या सळ्या ज्या त्या कोसळल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या सोसायटीमध्ये जी सिक्युरिटीची वॉचमॅनची चौकी वॉचमॅनची जी खोली आहे त्याच्या काही भागावर या संपूर्ण सळ्या ज्या आहेत त्या कोसळलेल्या पाहायला मिळतात आणि या ठिकाणाहून जात असणाऱ्या रहिवाशांमुळे त्या संपूर्ण प्रकरणात जे ते भीतीचं वातावरण तयार झाले. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणी मेट्रो प्रशासन या संपूर्ण प्रकरणाचा जबाब काय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दल जे आहेत ते उपस्थित होऊ लागले, त्यामुळे हे प्रकरण नेमकं कशामुळे झालं आणि ह्याचं नेमकं कॉन्ट्रॅक्टर किंवा मग मेट्रोकडून काय उत्तर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.